महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी अपडेट आलेले आहे। 29 जूनचे अपडेट आहे। एकत्र या ठिकाणी 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। मेचे आणि जूनचे हप्ता एकत्र सर्वांना येणार आहे का? जून आणि जुलैचा हप्ता सर्वांना एकत्र येणार आहे। आता तर जून महिना संपलेला आहे, फक्त आता 2 दिवस बाकी आहेत। आज आहे 29 जून, 30 आणि 31 असे 2 दिवस बाकी आहेत। या 2 दिवसांमध्ये जूनचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात का? मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत, परंतु कोणत्या भागातील महिलांना पैसे पडले नाहीत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। एकत्र या ठिकाणी 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। मे महिन्याचे पकडून, जून महिन्याचे पकडून आणि जुलै महिन्याचे देखील पैसे तुमच्या एकत्ररित्या 1-2 हप्ते मागील सरकारचा जो डाटा बघितला तर दोन हप्त्याचे पैसे सरकार एकत्ररित्या आपल्या अकाउंटवरती टाकत असतं। त्यामुळे 2 हप्ते तुम्हाला एकत्ररित्या येणार आहेत। चला अपडेट बघूया। अपडेट अतिशय महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्ही 4 ते 5 मिनिटं तुमचा व्हॅल्युएबल वेळ द्या आपल्या या अपडेटसाठी। लाडक्या बहिणीविषयी कोणते अपडेट राहू द्या, आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। आता बघा, पुढील अपडेट अशी आलेली की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकत्ररित्या 2 हप्ते भेटणार आहेत। ते कोणत्या महिन्यांचे 2 हप्ते भेटणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मे महिना पडला असेल तर तुम्ही कमेंट करा की होय दादा, आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले आहेत। नसेल पडले तर कमेंट करा की नाही आले म्हणून। आता जून महिन्याच्या पैशाचं काय? फक्त आता 2 दिवस उरलेले आहेत। सरकार एवढा वेळ का घेत आहे जून महिन्याचे पैसे टाकायला? कारण जून महिना आता संपायला फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत का? सर्व बाबी मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली होती। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। त्यांना एकूण 11 हप्ते 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती सरकारनं टाकलेले आहेत। परंतु आता 12व्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी 12व्या हप्त्याची वाट बघत आहेत। तोच 12वा हप्ता कधी येणार आहे हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। येत्या 2 दिवसांमध्ये पैसे पडू शकतात का हे मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे। नाहीतर मग जून आणि जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र येऊ शकतात का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना अतिशय दमदार अशी अपडेट आलेली आहे। तुम्ही अपडेट पुढील बघा। आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आलेले आहेत। आता महिलांना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। खरे तर या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये मिळाला होता। त्यानंतर मग त्या प्रत्येक महिन्याला या योजनेचा हप्ता दिला जातोय। आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 पर्यंत आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। दरम्यान मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात मिळाला। महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आला होता। तर आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे मे महिन्याचा हप्ता टाकायला उशीर का झाला? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। छाननी प्रक्रियामध्ये का सुरू होती? कारण लाडक्या बहिणी योजनेचा बऱ्याच महिला या गैरवापर करत होत्या। त्यामुळे सरकारनं छाननी प्रक्रिया सुरुवात केली। त्यामुळे बऱ्याच महिला या अपात्र देखील ठरलेल्या आहेत। आता त्या अपात्र ठरलेल्या महिलांना आहेत ते 11 हप्ते भेटलेले आहेत, परंतु इथून 12वा 13वा इथून पुढे कोणतेही हप्ते राहू द्या लाडक्या बहिणींच्या अपात्र महिलांना भेटणारे नाहीत। आता पुढील बाब म्हणजे आता 12व्या महिन्याच्या अपडेट बद्दल आहे। 12व्या महिन्याचा 12वा हप्ता कधी येणार याबाबत सर्व महिला आता चिंता करत आहेत की 12वा हप्ता आमच्या अकाउंटमध्ये कधी येणार आहे याबाबत आपण अपडेट पाहत आहोत। दुसरीकडे आता जून महिन्यात संपायला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत बाकी आहेत। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सवाल महिलांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान
आता याचा संदर्भात एक मोठी अपडेट समोर देखील आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, सरकारचा जो पाठीमागचा जो डेटा आहे, पाठीमागचा जो डाटा आहे ते जर बघितला तर सरकार 2 हप्ते एकत्रित्या सरकार लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती टाकत असते। एकूण 3000 रुपये 2 हप्ते एकत्र टाकत असतं। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की दादा मला मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या सुरुवातीला आले, तर आता जून महिना तर संपलेला आहे तरीही देखील महिलांच्या खात्यावरती जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत। मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही। जून महिन्याची जून महिना आणि जुलै महिना असे एकत्ररित्या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्ररित्या सरकार टाकणार आहेत, यात काही शंका नाही। जुलैच्या सुरुवातीला हे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणींचे 1500 रुपये 12वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल। लाडक्या बहिणींनो, आला तर तसे 2 दिवसामध्ये येऊन जाईल। 31 जूनपर्यंत येऊ शकतो, नाहीतर मग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे। यात खूप मोठी ही अशी अपडेट आलेली होती। आता पाहू शकता की तुम्ही या ठिकाणी सविस्तररित्या अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता जून आणि जुलै महिन्याचे पैसे सोबतच मिळणार का, असा प्रश्न देखील आता महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर खरं तर गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना आता जून महिन्याची प्रतीक्षा लागलेली आहे, मात्र अजूनही सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। जून महिना संपल्यास आता फक्त 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला नाही। त्यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे सोबत दिले जाऊ शकतात का, आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडू शकतात का, अशी चर्चा या ठिकाणी आता महाराष्ट्रातील महिला करत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, 2 हप्ते तुम्हाला एकत्र तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहेत, त्याबाबत काही शंका नाही। लाडक्या बहिणींनो, 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जुलै महिन्यात टाकण्यात येते, नाहीतर या 2 दिवसांमध्ये सरकारने जर मनावर घेतलं त्या 2 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती जून महिन्याचा हप्ता पडणार आहे। आता बऱ्याच महिलांना पडले होते, बाकीच्या महिलांनी देखील कमेंट केली होती की दादा या ठिकाणी आम्हाला पैसे पडलेले आहेत म्हणून। जर तुम्हाला पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट देखील करू शकता की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे पडलेले आहेत। आता महत्त्वाची बातमी अशी आहे की महत्त्वाची बाब काय आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। महत्त्वाची बाब म्हणजे असं घडलं तर यात नवल वाटण्यासारखे काही नाही, कारण की या योजनेच्या माध्यमातून पूर्वी देखील अशा पद्धतीने 2 महिन्याचे पैसे सोबत देण्यात आलेले आहेत। यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजेच 12वा आणि 13वा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, अशी चर्चा या ठिकाणी होताना दिसत आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट होती, मी तुम्हाला अपडेट समजून देखील सांगितलेली आहे। आता बघायचं आहे तुम्हाला जून महिन्याचे पैसे कधी येतात। आज आहे 29 जून, आज आहे लाडक्या बहिणींनो 29 जून। आले तर या 2 दिवसांमध्ये म्हणजे आता 30 आणि 31 जून हे 2 दिवस राहिलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, या 2 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येऊ शकतात, फक्त तुम्ही SMS चेक करा आणि पैसे पडले असतील तर तुम्ही होय कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघता हे देखील आम्हाला कळवा। आता लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर मी सांगत असतो, त्यामुळे तुम्हाला एक काम करायचे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते। आता मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी तर सर्व बाबी तुम्हाला क्लिअर करतो। आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये आलेला आहे, यात काही शंका नाही। आता बऱ्याच महिलांना आलेला देखील नाही, मग त्या महिलांचं काय, तर तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तर पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात। तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्या बँकमध्ये तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक आहे का नाही हे बघून घ्या। आता जून महिन्याचे पैसे, जून महिना संपायला अवघे 2 दिवस बाकी आहेत तरी देखील पैसे आलेले नाहीत। आता 30 आणि 31 याचे 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो फक्त तुम्ही प्रतीक्षा करा, या 2 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती कधीही येऊ शकतात। तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती भेटत असते। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की जून आणि जुलै असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्ररित्या येऊ शकतात का,
तर हो, दोन्ही महिन्याचे पैसे एकत्ररित्या येऊ शकतात 3000 रुपये. आता पाठीमागचा डेटा बघितला तर 2 महिन्याचे पैसे एकत्र सरकार प्रत्येक वेळी कधी टाकत असतं, तरी मग 2 महिन्याचे पैसे आता जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्ररित्या टाकायला सरकारला काय हरकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे देखील कळवा आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे. फटाफट लाईक करून घ्या. आपल्याला 1K करायचे आहेत. फक्त 60 ते 70 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला 1000K लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे. बरेच लोक व्हिडिओ बघत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत, कारण सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहिली आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर बघायला भेटत असते. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.